नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. महापालिकांचा रणसंग्राम यावर आज आपण चर्चा करणार आहोत. निवडणुकीत आज महापालिकेच्या कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवलीमध्ये मतदान पार पडलेलं आहे. उद्या या सगळ्या निकालांना सुरुवात होणार आहे. पण आता नेमके काय कल आहेत? आता विविध राजकीय पक्षाचे नेते, पत्रकार, अभ्यासक, राजकीय विश्लेषक यांना नेमका काय अंदाज वाटतोय त्यावरती महत्त्वाची चर्चा आपण रोकठोक मध्ये करणार आहोत. महापालिकांचा रणसंग्राम. आणि आजच्या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं, कुठे किती टक्के मतदान झालंय आपण थेट पाहूयात स्क्रीनवरती. निवडणुकीमधली मतदानाची टक्केवारी आपण बघतोय. 2010 ची कल्याण डोंबिवलीची 46.49% आणि 2015 ची 47.50%. कोल्हापूरची 67.69% 2010 साली आणि आता 66% साधारण. ही 5 पर्यंतची आहे. या आकडेवारीमध्ये आणखी वाढ झालेली आहे. पण आता जी अधिकृत अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतरची ही आकडेवारी आपल्यापर्यंत जी आली आहे ती ही आहे. या आकडेवारीमध्ये निश्चित आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. पण रोकठोक मधला आजचा पहिला प्रश्न काय आहे चर्चेचा तो आपण पाहूयात आणि थेट चर्चेला जाऊयात. निश्चित मतदानाची टक्केवारी वाढली आहे, ती कुणाच्या पथ्यावरती पडणार आहे यावरती आपण सर्वप्रथम बोलूयात. आणि नेमकी आज काय परिस्थिती होती, आज किती आत्मविश्वास कुठल्या पक्षाला वाटतोय, राजकीय विश्लेषकांचं, ज्येष्ठ पत्रकारांचं काय मत आहे याची महत्त्वपूर्ण चर्चा आपण करणार आहोत. या कार्यक्रमामध्ये जे मान्यवर सहभागी झाले आहेत त्यांची आपण ओळख करून घ्या. माझ्यासोबत केशव उपाध्याय आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते. केशव, आपलं स्वागत रोकठोक मध्ये. माझ्याबरोबर विजय चोरमार आहेत, महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार. चोरमार सर, आपलंही खूप खूप स्वागत. मृणालिनी नानिवाडेकर आहेत, सकाळच्या ज्येष्ठ पत्रकार. मृणालिनीजी, आपलंही स्वागत. माझ्याबरोबर संदीप देशपांडे आहेत, मनसेचे प्रवक्ते आणि युवा नेते. संदीपजी, आपलंही खूप खूप स्वागत. दीपेश म्हात्रे, शिवसेनेचे युवा नेते, डोंबिवलीमधून माझ्याबरोबर आहे. दीपेश, आपलंही खूप खूप स्वागत. आणि माझ्याबरोबर माझे सहकारी अमित जोशी आहेत. अमित स्वतः डोंबिवलीकर आहेत, त्याचबरोबर एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून अनेक निवडणुका कल्याण डोंबिवलीमधल्या सगळ्या त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. अमित, सुरुवात तुमच्यापासून मी करेन. आज निवडणुकीमध्ये काय दिसलं? एक फक्त मध्ये जोडतो, त्याला ज्येष्ठ तरुण पत्रकार म्हणा, ज्येष्ठ पत्रकार मतदान तर पार पडलेलं आहे. पण गेल्या काही वर्षातील निवडणूक आपण बघितली तर अशी अभूतपूर्व निवडणूक किंवा अभूतपूर्व मतदान असं झालं नाही असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण 2010 असून दे किंवा 2005ची निवडणूक असून दे किंवा या काळामध्ये झालेली लोकसभा विधानसभेच्या निवडणुका असून दे, एवढी राजकीय पक्षांची चिखलफेक, एवढे वाद प्रतिवाद कधी या आधीच्या निवडणुकांमध्ये झाले नाहीत. त्याच्यामुळे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक आहे का राज्य पातळीवरची एखादी निवडणूक आहे किंवा लोकसभेची निवडणूक आहे का असा प्रश्न पडला आहे. एकंदरीत हे सगळी निवडणुकातील विविध लोकांची, नेत्यांची भाषणं बघितली तर ज्या प्रकारे प्रचाराची पातळी खालवली गेली, ज्या प्रकारे मुख्यमंत्री असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा इतर राजकीय पक्षांचे त्यांचे पुढारी असतील, प्रमुख नेते असतील, त्यांनी ज्या पद्धतीने टीका केली, ज्या पद्धतीने एकमेकांचे वाभाडे काढले, त्यावरनं ही निवडणूक नक्की काय आहे असा प्रश्न पडला आहे. कारण कल्याण डोंबिवलीतील मतदार हे सुसंस्कृत, सुशिक्षित ओळखले जातात. तेव्हा अशा मतदारांसमोर हे राजकीय नेते, राजकीय पक्ष कुठला आदर्श घालून देत आहेत असा प्रश्न या निमित्ताने पडला. आणि दुसरी गोष्ट म्हणायचं झालं तर पांढरपेशा वर्ग, मध्यम वर्ग म्हणून कल्याण डोंबिवलीतील नागरिक ओळखले जातात. आजचा रविवार होता, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मतदान होईल, लोक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडतील अशी अपेक्षा होती. तर ती अपेक्षा कुठेतरी फोल झालेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामुळे राजकीय पक्षांनी एक प्रकारे निवडणुकीच्या प्रचारातून निराशा केली असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. पण दुसरीकडे या मतदारांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात निराशा केली. मग आपला जो हक्क आहे, आपलं जे कर्तव्य आहे ते पुरेसं बजावलं नाही असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. खरं, आम्ही डोंबिवलीकर म्हणून तुमची, कल्याण डोंबिवलीकर म्हणून तुमची प्रतिक्रिया तितकीच महत्वाची आहे. केशव उपाध्याय, मी आपल्यापासून सुरुवात करतो. आज आपलं पॅनल अगदी भरगतचं पॅनल आहे, त्यामुळे माझी विनंती मान्यवरांना थोडक्यात आपलं मत आपण मांडावं. कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली दोन्हीच्या बाबतीमध्ये मला आपल्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे. किती आत्मविश्वास वाटतोय विजयाचा किंवा भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीबद्दल आज काय अंदाज लावता येईल? 100% आत्मविश्वास आहे. एका वाक्यात सांगायचं तर कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल याबद्दल आमच्या मनात कोणाच्या शंका नाही. नंबर 1.
नंबर 2, अमितने जी व्यथा मांडली मगाशी की मतदान कमी झालं, पण खरं म्हणजे गेल्या वेळेपेक्षा 6-7% मतदान वाढलंय. म्हणजे आता जी आपल्याकडे 70% अधिकृत अजून आकडेवारी आमचा अंदाज आहे तो अंदाज 50-52% टक्क्याच्या आसपास गेलाय. 5-6% मतदान वाढलंय. नवीन तरुण वर्ग ज्या पद्धतीचे कल्याण डोंबिवली पद्धतीचं नवीन सगळं जीवनमान बदलतंय, लोकांची संख्या बदलतीये, त्या पद्धतीने 5-6% मतदान अधिक आहे, चांगल्या संख्येने आहे. मतदान 52% सुद्धा चांगलं मतदान नाहीये, पण तरी सुद्धा मतदान पूर्वीपेक्षा वाढलेलं आहे. त्यातलं सगळ्यात एक महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरं त्यातलं एक मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग या सगळ्या ठिकाणी आहे, त्यांनी या ठिकाणी मतदानात भाग घेतला आहे. आणि प्रामुख्याने या सगळ्या प्रकारामध्ये आम्ही म्हणजे आता ठीक आहे, बाकी चर्चा काय करायची, लोक आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण भारतीय जनता पार्टीने शेवटपर्यंत एक विकासाचा मुद्दा, स्मार्ट सिटीचा मुद्दा लोकांसमोर मांडला आणि त्या मुद्द्याच्या आधारे आम्ही ही निवडणूक लढवली. त्यामुळे कोल्हापुरात सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ. कोल्हापूरची चर्चा आपली स्वाभाविकपणे कमी होईल, कारण त्या ठिकाणी म्हणजे कल्याण डोंबिवलीतच मोठ्या प्रमाणात चर्चा जास्त झाली होती निवडणुकीची. पण कल्याण डोंबिवली असो अथवा कोल्हापूर असो, भारतीय जनता पार्टी पूर्वीपेक्षा केशवराव असं वाटत नाही निवडणुकीमध्ये जी प्रचाराची पातळी खालवली होती, लोक नाराज आहेत त्याच्यामुळे जबाबदार नाही त्यांनी. नाही, 2 गोष्टी त्यातल्या मी तुम्हाला सांगतो. इथे मृणाल नांदेडकरांना कदाचित आठवत असेल, 2000 साली एक अशीच निवडणूक कल्याण डोंबिवली महापालिकेची झाली होती आणि त्यावेळी सुद्धा त्या बाळासाहेब ठाकरे सुद्धा होते आणि त्या भारतीय जनता पार्टी शिवसेना युती नव्हती. त्या प्रमोद महाजन होते, गोपीनाथ मुंडे होते. त्यावेळी अशाच पद्धतीची निवडणूक आरोप प्रत्यारोप झाले होते. शेवटी 2 वेगळे पक्ष आहेत. ज्यावेळी स्थानिक ठिकाणी एकमेकांशी युती होत नाही स्थानिक निवडणुकांमध्ये, त्यावेळी अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप आणि शेवटी असे प्रत्येक निवडणूक ही अभूतपूर्वच असते. पहिल्यासारखी निवडणूक कधीच पूर्वीसारखी होत नसते. त्यातनं आता सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे अधिक ते आरोप प्रत्यारोप अधिक वेगळे रंग येत चाललेत. त्यामुळे काल घडलं नाही ते आज असंच होईल. म्हणजे ही निवडणूक चांगली झाली पाहिजे, काय व्यक्तिगत स्तरात जाता कामा नये, हे सगळे तुमचे मला मुद्दे मान्य आहेत, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. परंतु निवडणूक याच्या पूर्वी अशा पद्धतीत झालेली आहे, पण त्याच वेळी दोन्ही निवडणुका झाल्यानंतर त्या पद्धतीचे पुढे लोक एकत्र आलेली आहेत. त्यामुळे असा काही विषय असण्याचं कारण नाही. लोकांना हे सगळं किती रुचलंय हे उद्या आपल्याला दिसणार. विजय सर, मी आपल्याकडे येतो. कोल्हापूरच्या बाबतीमध्ये आपण बोलूयात. सुरुवातीला काही फरक नव्हता, दोन्ही ठिकाणी परिस्थिती तीच होती. लोकांना रुचलेलं नाहीये, म्हणजे फारसं जास्त टक्केवारी वाढली, पण ती काय फारशी वाढलेली नाहीये, हे तितकंच खरंय. काय सांगाल आपण या दोन्ही निवडणुकांच्या बाबतीमध्ये, पत्रकार म्हणून, कोल्हापूरकर म्हणून काय वाटतं आपल्याला निवडणुकीकडे कसं बघितलं? जर आकडेवारी बघितली कोल्हापूरच्या मतदानाची तर ती साधारण 567% आहे. ती 70 ते 72च्या दरम्यानची अंतिम आकडेवारी आहे. आणि साधारण कोल्हापूरच्या मतदानाचा ट्रेंड विधानसभेला सुद्धा 73-74 असाच होता. गेल्या महापालिकेला 67-68 होता आणि आता तो 2-3% म्हणजे फार फरक मतदानाच्या टक्केवारीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ किंवा प्रचंड कमी झाले असं फार मोठा बदल झालेला नाही. ही पहिली गोष्ट. म्हणजे साधारण प्रमाण आहे तिथल्या मतदानाचं तेच आहे. त्यामुळे मतदान जर असं फार अनपेक्षित काही घडलेलं नाही तर तिथल्या राजकीय परिस्थिती सुद्धा फार काही अनपेक्षित घडेल अशी चिन्ह दिसत नाहीत त्या एकूण मतदानाच्या आकडेवरून कोल्हापूरच्या. म्हणजे जो पारंपरिक ट्रेंड आहे तिथला तो कायम राहील. तो थोडा त्यात बदल होईल, पण तो ट्रेंड जो दिसतोय तो कायम राहील. म्हणजे त्या संदर्भात स्पेसिफिक जो ट्रेंडचा मुद्दा आहे तो स्पेसिफिक आपण नंतर बोलू. हा प्रश्न आता मतदानाची आकडेवारी आणि त्यानुसार काय बदल होईल एवढ्या अनुषंगानं मी सांगतो की म्हणजे जो ट्रेंड आहे तो कायम आहे. त्यामुळं राजकीय परिस्थितीमध्ये फार मोठा बदल होईल, फार मोठं परिवर्तन होईल अशी शक्यता आता दिसत नाही. अशी शक्यता आता दिसत नाही. दीपेश म्हात्रे, मी आपल्याकडे येतो. शिवसेना ज्या पद्धतीने या निवडणुकीकडे पाहत होती, तुमच्याच मित्रपक्षाशी तुमची खरं तर इथं लढाई झालेली दिसली. स्थानिक पातळीवरती जे सगळे वादविवाद रंगले, याला नक्की जबाबदार कोण आहे दीपेश म्हात्रे? अशी निवडणूक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उपराजधानीमध्ये अशी निवडणूक झाली, अक्षरशः आज संध्याकाळी तलवारी निघाल्या, गाड्या फुटल्या, ऑफिसेस फुटले, कार्यकर्त्यांनी आपापसात मारहाण केली. तुम्ही स्वतः निवडणुकीमध्ये उमेदवार होतात, कार्यकर्ता म्हणून ही निवडणूक बघत होता. काय वाटतं आपल्याला? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची 2015ची जी निवडणूक झालेली आहे ती माझ्या दृष्टीने मी पहिल्यांदा माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये अशी निवडणूक पाहिली ज्या निवडणुकीमध्ये तालिबानी पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्याने, भाजपच्या नेत्यांनी प्रचार केला. तालिबानी पद्धतीने लोकांवर, कार्यकर्त्यांवर, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. ही निवडणूक जाहीर झाल्यापासून त्यांनी त्यांचे राजकीय शस्त्र अस्त्र सगळे अधिकारी वापरून लोकांवरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला. अशी निवडणूक मी आता 3री निवडणूक लढतोय. याच्या आधी मी विधानसभा लढलो, पण अशी निवडणूक कल्याण डोंबिवलीमध्ये कधी झाली नाही. एवढ्या खालच्या पातळीवरती भाजपने हाताशी असलेल्या यंत्रणेचा वापर केला असा आरोप आहे तुमचा. स्मार्ट सिटी करत होते.
यस जरूर केला. पोलीस यंत्रणेचा वापर केला, आयुक्तांचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा वापर केला. अनेक शिवसैनिकाच्या लोकांना खोट्या नोटिसेस पाठवल्या की तुमचं अनधिकृत बांधकाम आहे, तुमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला सांगू शकतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची शोकांतिका आहे की एवढ्या खालच्या पातळीला जाऊन हे लोक अशी निवडणूक कशी करू शकतात. कारण डोंबिवलीचे नागरिक शून्य आहे. ते स्मार्ट, मला एक चांगली गोष्ट सांगायची की स्मार्ट सिटीचा मुद्दा तुम्ही घेऊन जात होते, विकास करत होते, पण शेवटच्या क्षणाला यांनी स्मार्टपणे दडपशाही कशी करायची तोच प्रयत्न केला. प्रत्येक शिवसैनिकाच्या वरती गुन्हे दाखल कसे करता येतील, त्यांच्यावरती आमदार खासदार पोलीस स्टेशनमध्ये बसून गुन्हे दाखल करत होते. प्रत्येक कार्यकर्ता निवडणुकीच्या काळात उपस्थित राहू नये अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण कल्याण डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा झालेलं दिसतंय. प्रतिष्ठा म्हणजे खूप प्रतिष्ठेची निवडणूक केली का? मला मुळात पहिली गोष्ट या गोष्टी मान्यच नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या राज्यातल्या निवडणूक यंत्रणेवरती शिवसेनेचा विश्वास नाही किंवा शिवसेना ऑलरेडी निवडणूक हरलेली आणि पराभूत मानसिकतेतनं या प्रकारची विधानं करताय, हा त्याचा अर्थ आहे. एक लक्षात घ्या, शिवसेनेचा जो स्वभाव आहे, काल श्रीकांत शिंदेचं भाषण असेल, श्रीकांत शिंदे असं अगदी कशा डोळ्यात पाणी आणून अगदी हरल्यासारखी भावना व्यक्त करत होते. शिवसेना ही लोकांना बघायची सवय, ती आक्रमक शिवसेना बघायची सवय. इथं हतप्रभ झाले, हे हतप्रभ झालेत ते सुद्धा म्हणजे तालिबानी शिवसेनेच्या तोंडी तालिबानी इतरांना म्हणावं ह्याच्यासारखा मोठा विनोद असण्याचं कारण नाही. एकतर शिवसेना ही निवडणूक मुळातच पराभूत पद्धतीने हरलेली आहे, नंबर एक, किंवा या राज्यातल्या निवडणूक यंत्रणेवरती, या राज्यातल्या लोकशाहीवरती शिवसेनेचा विश्वास नाही. पण तुमच्या हातात जी राज्याची यंत्रणा आहे, कमिशनर असेल, पोलीस यंत्रणा असेल, तिचा तुम्ही वापर केला असं नसतं, असं कुठल्याच ह्याच्यात होत नसतं असं. पण ते मोठमोठ्या नेत्यांच्या भाषणात नाही भाषणात म्हणजे ही भाषा म्हणजे काय भाषा होती, खरं म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांची एकनाथ खडसेंबद्दल असेल, मुख्यमंत्र्यांबद्दल असेल, काय पद्धतीचा दर्जा वापरला. म्हणजे इतक्या मी सुसंस्कृत, इकडे कल्याण डोंबिवलीचं सुसंस्कृत नागरिक आणि त्या दीपेशजी आता मध्ये बोलू नका, इथे तरी शांत बसा. मगाशी बोलला मी शांत बसलो, ऐकलं नाही तुमचं. हे बंद करा. अशा पद्धतीची दडपशाही याला म्हणतात दीपेशजी, दुसऱ्याला बोलू न देणं, ही दडपशाही झाली. हे बोलू नका. इथे आता निवडणूक संपली. आता काय तुम्ही मी भांडून काय मतं वाढणार नाही. शिवसेनेची 2-4 जी काय वाढण्याची शक्यता होती ती, त्यामुळे आहे ती मतं पडली, त्याचा आपण भांडून उपयोग नाही. मुळामध्ये या सगळ्या विषयामध्ये असं आहे की ज्या पद्धतीची जी भाषा वापरली गेली ती शिवसेनेच्या नेत्यांकडून वापरली गेली. एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्या म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या टप्प्यात ते उत्तर दिलं, कारण शेवटी ज्या पद्धतीचा अत्यंत खालच्या स्तरावरचा भाषा वापरली गेली होती शिवसेनेच्या इतर नेत्यांकडून, शिवसेनाच्या कार्यकारी अध्यक्षांकडून, आणि कल्याण डोंबिवलीच्या लोकांना याच्यामध्ये एक मुद्दा आहे वापरलेली नाही. मुळात जे मुद्दे होते, महत्वाचे जे मुद्दे होते, बेसिक जो विकास आहे, मी स्वतः तिथे गेलो होतो, मी कार्यक्रम केला. अक्षरशः रात्री स्टेशनवर उतरल्यानंतर कल्याण डोंबिवलीचा माणूस सुरक्षित घरी जाईल की नाही, भटक्या कुत्र्यांची भीती आहे, हॉस्पिटलचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, ते सोडून दिलं. शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा उचलला, इतर खालच्या पातळीवर दीपेश मात्र हे सगळं करायची गरज होती का? असे मुद्दे आपल्यालाही मांडायची गरज होती का? नाही, मी तुम्हाला सांगतो, शिवसेना विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीमध्ये गेली. शिवसेनेने प्रत्येक गोष्टीमध्ये विकास हा त्यांच्या विकासाचे मुद्दे ठेवूनच आम्ही या निवडणुकीमध्ये गेलो. आम्ही केलेला जो 20 वर्षांचा या महापालिका क्षेत्रातला विकास आहे, कॉन्क्रीटचे रस्ते असो, 150 MLD पाण्याची स्कीम असो, मला असं वाटतं आपण दोघांनी मुद्दे तुम्ही ठेवले होते. आम्ही माध्यम म्हणून आपल्याला मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली होती, हरकत नाही. पुढं नेमकं आता ज्या पद्धतीनं राज्यामधले नेते आपले समेटाची भाषा बोलतात, चंद्रकांत पाटलांचं एक विधान आहे, आपण त्यावरती पुढे येऊ, पण चर्चेला मी पुढे घेऊन जातो. संदीप देशपांडे, आपल्या 28 जागा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता डोंबिवलीकरांनी निवडून दिल्या होत्या. आपले पक्षप्रमुख स्वतः त्या ठिकाणी गेले होते. जोरदार ताकद मनसेने लावली आहे. किती आत्मविश्वास आहे विजयाचा? असं आहे, दोन्ही पक्षाचा जर प्रचार बघितला तर तो काय प्रचार होता, एक जण म्हणतो वाघाचा पंजा, दुसरा म्हणतो वाघाचे दात मोजीन, अशा पद्धतीचा प्रचार तिथे चालू होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष होता. माननीय राजसाहेब ठाकरे एकमेव नेते होते ज्यांनी फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लढवलेली आहे. कशा पद्धतीचा विकास करता येईल, आम्ही कशा पद्धतीचं, जिथे आमची सत्ता आहे तिथे कशा पद्धतीचं काम आम्ही केलेलं आहे, कशा पद्धतीचं काम कल्याण डोंबिवलीमध्ये एक हाती सत्ता दिली तर होऊ शकतं, किती चांगल्या पद्धतीचं कल्याण डोंबिवली होऊ शकतं, कशा अनधिकृत बांधकामाचा विषय असेल, कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांचा विषय असेल किंवा खड्डेमुक्त विषय असेल, ही जी एकूण निवडणूक झाली
राज्याचे महत्वाचे नेते, मुख्यमंत्र्यांपासून शिवसेनेच्या पक्षप्रमुखांपासून सगळे, जो प्रचार खालच्या पातळीवरती आला होता अगदी, त्याच्याबद्दल मनसेचं पक्ष म्हणून काय म्हणणं आहे? आणि अशा पद्धतीनं हिंसाचार झाला निवडणुकीमध्ये, बाकीच्या इतर गोष्टी असं आहे, हे सगळं बघता दोन गोष्टी आहेत त्याच्यात. एक तर शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष ह्यांना जबाबदारी नाकारता येणार, दोन्ही पक्ष सत्तेत होते. आज जरी विरोधात लढले असेल तरी गेले 20 वर्ष कल्याण डोंबिवलीमध्ये सत्तेत होते. त्यामुळे अपेक्षा अशी होती लोकांची की यांनी काय विकास केला हे लोकांपुढे आणावं आणि काय विकास करू इच्छितात हे लोकांपुढे आणावं. याच्याऐवजी दोघांनी विकासाची कामं केली नसल्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून त्यांनी ती निवडणूक कशी बशी निभावून नेली असं म्हणायला हरकत नाही. खरं. त्यामुळे ती जी चर्चेची पातळी होती म्हणा किंवा टीकेची पातळी होती किंवा भाषणाची पातळी होती ती इतक्या खालच्या लेवलला गेली कारण यांच्याकडे सांगण्यासारखं काही नव्हतं. हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे एकमेकांवर टीका करायची आणि एकमेकांवर लक्ष कसं राहील या एकंदर मानसिकतेत मनसेबद्दल जर आपण बोलायचं झालं तर मागच्या निवडणुकीत हवा मनसेची जी दिसली ती या निवडणुकीमध्ये नव्हती अशी चर्चा होती. किती आत्मविश्वास आहे, किती जागा येतील आपल्या, काय तुमचा अंदाज काय, पक्षाला काय अंदाज मिळालाय तिथून? किती जागा येतील आणि किती काय येतील हा विषय नंतरचा येतो. विषय असा येतो की आम्ही ज्या पद्धतीने लोकांना सामोरं गेलो, ज्या पद्धतीने आज म्हणजे ही गोष्ट काही लपलेली नाही की लोकसभा आणि विधानसभेमध्ये आम्हाला फार कमी मतं मिळाली, पण तरी सुद्धा ज्या आत्मविश्वासाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांनी विविध प्रकारच्या योजना तिथे राबवल्या होत्या, विविध प्रकारची कामं केली होती. आता अगदी थोडा वेळ राहिलाय, उद्याची वाट पाहायची फक्त आपल्याला, काय निकाल लागतो, मनसेला किती जागा मिळतील हे अगदी आता घोडा मैदान दूर नाही. मृणाली नार्वेकर, मी आपल्याकडे येतो. या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुद्द्यांपासून भरकटलेली ही सगळी निवडणूक होती का? आज मतदानाची टक्केवारी पाहिल्यानंतर काय अंदाज आता बांधता येईल या कल्याण डोंबिवलीपुरतं आपण बोलायचं झालं तर? माझं मत थोडंसं वेगळं आहे. मी प्रचार खालच्या पातळीवर गेला, एकमेकांनी एकमेकांवर फार वाईट आरोप केले हे खरं आहे, पण त्याचबरोबर बाकी सभांमध्ये उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील यांनी विकासाच्या काही मुद्द्यांची चर्चा केली, ती थोडीशी होती. यातला सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की मुंबईच्या अवतीभवतीची ही जी सॅटेलाईट महानगरं झालेली आहेत तिथल्या नागरीकरणाच्या समस्या खूप मोठ्या आहेत. त्या समस्यांवर कोणी एखाद्या पक्षाने चर्चा केली तर त्याला कोणी मतदान करायला पुढे येणार आहे का, हा एक प्रश्न या निमित्ताने पुढे येईल. दुसरं असं की या भागातलं शिवसेनेचं जे संपूर्ण वर्चस्व आहे त्याला मागच्या निवडणुकीत मनसेने आव्हान देण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेला भारतीय जनता पक्षाने तो अत्यंत आक्रमकपणे केला. मगाशी केशवनी 2000चं एक उदाहरण सांगितलं. हा संपूर्ण टापू हा राम कापसेंसारख्या एका संयत नेत्याच्या छत्रछायेखाली भाजपने पुढे नेला होता. तिथे शिवसेनेचं एक आक्रमक हिंदुत्व समोर आलं, आक्रमक चेहरे समोर आले, त्या भागाचं क्षेत्र बदललं, चेहरा बदलला आणि हा सगळा हिंदुत्ववादी मतदार शिवसेनेकडे गेला. हा शिवसेनेकडे गेलेला मतदार पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने यावेळेला शक्य असेल ते सगळं केलं. आपण जर उमेदवारांची यादी पाहिली तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोघांकडे सर्वाधिक आरोप असलेले उमेदवार आहेत. त्यामुळे दोन हिंदुत्ववादी पक्षांचा संघर्ष मुंबईच्या उंबरठ्यावर कसा होणार आहे याचं उत्तर आपल्याला उद्या मिळणार आहे. माझ्या दृष्टीने हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी खरं आहे. आणि या जो आता मृणालीजींनी जो विषय मांडला तो म्हणजे आक्रमकपणे, तितक्याच आक्रमकपणे भारतीय जनता पक्षानं यावेळी शिवसेनेला आव्हान दिलं. मागच्या वेळेला ते आव्हान मनसेचं होतं. अतुल लोंढे, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आहेत. अतुलजी, कोल्हापूरमध्ये तुमच्या पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. कोल्हापूरच्या बाबतीमध्ये काय अंदाज आहे? महापौर होत्या तुमच्या कोल्हापूरमध्ये, पुन्हा सत्तेत आपण याल का? आजच्या निवडणुकीमधल्या मतदानाच्या टक्केवारीवरून आणि कल पक्षाचा, हे जे कल आहेत सगळे, त्यावरून पक्षाला काय वाटतंय नेमकं? अजित, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की कोल्हापूरमध्ये यापूर्वी 18 वर्ष तराराणी आघाडीची सत्ता होती आणि गेल्या 5 वर्षापासून ही सत्ता आमच्याकडे होती. या 5 वर्षामध्ये जवळजवळ 1500 कोटीची जी कामं आहे ती केली. मग पंचगंगामध्ये पंचगंगा शुद्धीकरणाचे कामं असेल, रंकाळा तलावाचं शुद्धी म्हणजे कम्प्लीट युट्रॉफिकेशन झालं होतं रंकाळा तलावाचं ते काम असेल किंवा अंतर्गत रस्ते कोल्हापूरचे ते काम असेल.
अशा प्रकारची अनेक लोकोपयोगी कामं जी आहे ती कामं केली आणि लोकांसमोर आम्ही ही कामं घेऊनच गेलो. आता राहता राहिला तृप्ती माळवींचा प्रश्न आहे. तृप्ती माळवींनी जी काही प्रकार झाला, जी काही घटना झाली, त्याच्यानंतर पक्षांनी लागलेच त्यांच्यावर ऍक्शन घेतली. पण आता मला तुम्हाला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की पंकजा ताईंची जी रामपुरीमधली सभा झाली, त्या रामपुरीच्या सभेमध्ये त्या तृप्ती माळवी त्यांच्याच डायसवर होत्या आणि त्यांच्याच डायसवरून त्यांनी त्यांच्यावर आरोप केला. तर ही सगळी एकंदरीत जी निवडणूक आहे, ही निवडणूक भावनात्मक करण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेना आणि बीजेपी या दोन्ही पक्षांकडनं झाला. हे सगळा मतदार हा महाराष्ट्रातला सगळा बघत आहे, सगळा देश. किंबहुना अशा कुठल्या महानगरपालिकेच्या निवडणुका नसतील ज्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चा झाली असेल, कारण की याच्यामध्ये माझं हिंदुत्व प्रखर की तुमचं हिंदुत्व प्रखर हे मुद्दे गाजले, मारामाऱ्यापर्यंत गेल्या. नंतर शाब्दिक चकमकी ज्या झालेल्या त्या अशा पद्धतीने वाटत नव्हतं की एका अतुलजी मारामारी कोल्हापुरातही झाली आपल्या पक्षाच्या आणि ताराणी आघाडीच्या लोकांची. आमचा कार्यक्रम होता त्याच दिवशी ऑफिसची तोडफोड झाली. कुठलाही पक्ष या सगळ्या हिंसाचारापासून मागे राहिलेला नाही. हे फार वाईट वाटतं सांगायला, पण प्रत्येक ठिकाणी घडलंय हे. आत्ताच्या आजपुरतं जर बोलायचं झालं तर काय अंदाज आहे आपला कोल्हापूरच्या बाबतीमध्ये? किती आत्मविश्वास आहे पक्षाला आपला? नाही, कोल्हापूरमध्ये आमची सत्ता होती, आम्ही ती परत मिळवणार, कारण की लोकांचा विश्वास जो आहे तो आम्ही विकास कामानं मिळवलेला आहे. आणि अजितजी, तुम्ही जो विषय काढला की तिथे मारामाऱ्या झाल्या, खरं आहे मारामाऱ्या झाल्या, पण आमचा पक्ष त्या गोष्टीच्या त्या अशा हिंसाचाराचा समर्थन करत नाही. इथे मूळ मुद्दा काय आहे की याच्यामध्ये पक्षांनी सुद्धा समर्थन केलेलं आहे. आणि जे महाराष्ट्राचे सीएम आहेत ते मुख्यमंत्री असताना जे सोव्हरीन पॉवर ज्यांच्या हातामध्ये, सार्वभौमत्व या महाराष्ट्राचं त्यांच्या हातामध्ये आहे, SRPF पोलीस सगळे ते स्वतः गृहमंत्री असताना जर ते दंगल भडकवण्याची जर गोष्ट करत असेल तर ही महाराष्ट्रासाठी आणि येणाऱ्या काळासाठी ही अतिशय दुर्दैवी आणि वाईट गोष्ट आहे आणि त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. महत्वाची गोष्ट काय झालेली आहे की मुंबई आणि कल्याण डोंबिवली आसपासच्या ज्या सॅटेलाइट सिटीज आहेत त्याच्यामधल्या विकास आजपर्यंत केला नाही. 25-25 वर्ष लोक तिथे सत्तेमध्ये आहे आणि त्यामुळे यांना असे मुद्दे घ्यावे लागतात. जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे ज्या महानगरपालिका आहे त्यांचा विचार केला की बाजूला सॅटेलाइट टाउन जे आहे नवी मुंबई किंवा पिंपरी चिंचवड किंवा कोल्हापूर इथला जर तुम्ही विकास पाहिलेला आहे तर ह्या स्मार्ट सिटी म्हणून ऑलरेडी पुढे आलेले आहे आणि त्यामुळे त्याला मदत करायची नाही किंवा यांच्या कामाला मदत करायची नाही अशी भूमिका त्या स्मार्ट सिटीमध्ये नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधानांनी पण सुद्धा घेतलेली आहे. जर यांच्याकडे यांनी विकास केला असता आणि लोकांसमोर जाण्यासाठी चेहरा आणि मुद्दे असते तर ह्या लोकांनी हरकत नाही. तुमचा मुद्दा लक्षात आला. मुद्दे नव्हते म्हणून भावनिक मुद्द्यांवरती चर्चा झाली असा तुम्ही आरोप करताय. हरकत नाही. संदीप प्रधान आपल्याबरोबर आता चर्चेमध्ये जोडले गेले आहेत, वरिष्ठ सहाय्यक संपादक लोकमतचे. संदीपजी, गेली अनेक वर्ष आपण हा विभाग कव्हर करताय. कल्याण डोंबिवलीबद्दल मला आपल्याशी बोलायचं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आपण स्वतः डोंबिवलीकर आहात. या संपूर्ण निवडणुकीची काय वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते? या निवडणुकीचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे मला असं वाटतं की ही निवडणूक ही शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्रपणे लढलेले आहेत आणि आपली या ठिकाणची ताकद काय आहे ते जोडून बघण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. हा एक त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. मला वैशिष्ट्य दिसतंय ते म्हणजे 27 गावं अगोदर समाविष्ट करायची, नंतर वगळायची, अशा पद्धतीचा जो काही सगळा प्रकार घडला आणि त्याच्यातून एक वादंग निर्माण झाला तिथली संघर्ष समिती आणि शिवसेना यांच्यामध्ये, ते एक मला वाटतं वैशिष्ट्य आहे. आणि जी काही विधानं केली गेली या सगळ्या निवडणुकीमध्ये किंवा या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना भाजपच्या नेत्यांकडून, तर ते मला एक असं वाटतं की वैशिष्ट्य अशासाठी आहे की यापूर्वी सत्तेवर असलेल्या दोन पक्षांमध्ये आपण अशा पद्धतीचं वाकयुद्ध होताना नेहमीच पाहत होतो, पण हे सुद्धा तशाच वाकयुद्धामध्ये तरबेज आहेत हे या दोन्ही पक्षांनी युतीमधले दाखवून दिलं. तर हे एक मला वाटतं वैशिष्ट्य आहे. अगदी खरं. एका ब्रेकची वेळ झाली, पण मुंबई महानगरपालिकेच्या आणि इतर राज्यामधल्या महत्त्वाच्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये कशा असतील हे या निवडणुकांच्या निमित्तानं महाराष्ट्राला पाहायला मिळालं, यात शंका नाही. या निवडणुकीची आणखी काही वैशिष्ट्य आणि नेमकी या निवडणुकांमधली जी आपल्या प्रत्येक पक्षाची बाजू मांडण्याची जी पद्धत होती ती नेमकी बरोबर होती का? आणि आत्ता या क्षणाला प्रत्येक पक्षाला किती जागांचा साधारणतः इथे आत्मविश्वास वाटतोय, किती जागा त्यांच्या येतील, यावर आपण बोलूयात एका ब्रेक नंतर. महापालिकांचा रणसंग्राम मध्ये पुन्हा एकदा स्वागत. रोखोकमध्ये आपण चर्चा करतो या दोन्ही महापालिका निवडणुकांच्या दरम्यान
जो हिंसाचार झाला त्याबद्दलचा एक प्रश्न, तो प्रश्न आपण घेऊ आणि मग चर्चेमध्ये आपण पुढे जाऊयात. स्थानिक निवडणुकीला लागलेलं हिंसाचाराचा बोट, याला जबाबदार कोण, हा महत्वाचा प्रश्न आहे. विजय चोरमारे सर, मी आपल्याकडे येतो. कोण या सगळ्याला जबाबदार आहे, काय वाटतं आपल्याला? अशा पद्धतीनं कार्यकर्ते रस्त्यावरती म्हणजे काही नेते आले, त्यांची भाषणं झाली आणि नंतर हे सुरू झालं. कोण याला जबाबदार? अर्थात कुठल्याही निवडणुकीतल्या, मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक असो, तिथं नेत्यांच्या चिथावणीखोर भाषणांच्या नंतर कार्यकर्ते आक्रमक बनतात. म्हणजे आपण मुंबईतले मोठे मेळावे झाल्यानंतर, मेळावे संपल्यानंतर लोक ठिकठिकाणी दगड मारत जातात. त्यावेळी भाषणांनी चिथावणीखोर भाषणं झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया येते आणि अशी चिथावणीखोर म्हणजे भाषणं सगळ्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केली, शिवसेनेच्या लोकांनी केली. अर्थात हे दोनच पक्ष थेट आक्रमकपणे उतरले असल्यामुळे, एकमेकांविरुद्ध त्यांनी बाह्य सरसावून मैदानात उतरले असल्यामुळं त्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला, समोरच्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. आव्हान देऊन त्यांना नेत्यांच्या भाषणानंतर हे सगळं घडलं. अमित जोशी, मी आपल्याकडे येतो. या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान हिंसाचार झाला. काही वेळापूर्वी तर एका कार्यकर्त्यावरती तलवार हल्ला झाला. त्याची दृश्य अत्यंत भयानक होती. या सगळ्याला जबाबदार कोण, काय वाटतं? खरं तर अशा म्हणजे प्रचार संपल्यानंतर आणि मतदानाच्या आदल्या दिवशीचं वातावरण बघितलं तर काही ठिकाणी अत्यंत भयावह किंवा भीती वाटेल अशी होती. अशा पद्धतीचं हिंसाचार, अशा पद्धतीचे वाद, अशा पद्धतीच्या मारामाऱ्या हे राजकीय पक्षांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये होताना बघितलं. जवळपास 40 पेक्षा जास्त गुन्हे जे दाखल झालेत ते निव्वळ राजकीय पक्षांच्या या मधल्या संदर्भातले दाखल झालेत. आणि दुसरी गोष्ट, मतदान प्रक्रिया असून दे, यासाठी तब्बल 2,500 पेक्षा जास्त पोलीस फौजफाटा या कल्याण डोंबिवलीमध्ये तैनात करण्यात आला होता. यावरून लक्षात येईल की कशा प्रकारे इथे वातावरण काही ठिकाणी का होईना तणावाचं बनलं होतं. मग राजकीय पक्षांची, राजकीय नेत्यांची भाषणं असून देत किंवा त्यानंतर तयार झालेलं हे वातावरण असून दे, सर्वच पक्षांनी, खास करून सेना भाजपने ज्या पद्धतीनं ही प्रचाराची पातळी त्यांनी खालवली होती, त्याच्यामुळे कार्यकर्ते अनेक ठिकाणी आपल्याला भिडताना बघायला मिळाले. कल्याण डोंबिवलीमध्ये अशा पद्धतीचं वातावरण या आधीच्या निवडणुकांमध्ये, मग विधानसभा असून दे, लोकसभा असून दे किंवा या आधीच्या कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका असून दे, अशा पद्धतीचं वातावरण कधीच बघायला मिळालं नाही. रस्त्यावर जाताना कुठेतरी एक महत्वाचा मुद्दा आहे. मी मगाशी बोलताना सांगितलं की आता मतदान संपलंय, ही सगळी 40 गुन्हे दाखल झालेत, मोठ्या वादावाद्या झाल्यात. मतदानानंतर याचे पडसाद उमटतील का? आता सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रशासनाला सांगतोय की बंदोबस्त कडक ठेवा. उद्याच्या मतमोजणी वेळी देखील अत्यंत चोख बंदोबस्त असणं किती गरजेचं आहे? अमित, खरं तर पोलिसांनी उत्तम कामगिरी बजावली. आज ज्या प्रकारे आपल्याकडे झी24 तासकडे त्या तलवारीने झालेल्या हल्ल्याचे जे व्हिज्युअल्स होते, ते पोलीस ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचले होते आणि पोलिसांनी पुढे अजून प्रसंग हा चिघळणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली. त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाला धन्यवाद दिले पाहिजेत आणि त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. पोलीस असून दे किंवा प्रशासन असून दे, या निमित्ताने निवडणूक आयोगाने सुद्धा अत्यंत प्रभावीपणे ही सगळी परिस्थिती हाताळली. त्याच्यामुळे आता मतदान तर झालेलं आहे, उद्या तर निकाल लागणार आहेत, मात्र निकालानंतर सुद्धा अशा प्रकारची खबरदारी घेणं आवश्यक आहे. कारण कुठलाही जो पक्ष आता सत्तेत येणार आहे किंवा त्याला जास्त मतं मिळाली असेल, जास्त जागा मिळाल्या असेल, त्यांमधला जो उन्माद उसळणार आहे तो कुठेतरी कंट्रोल करणं आणि त्या पुढच्या काळामध्ये एकमेकांचे उट्टे काढणं, एकमेकांचा बदला घेणं हे कुठेतरी थांबवण्यासाठी सुद्धा आधीच्या वेळेला जशा पद्धतीनं पोलीस प्रशासनानं आणि निवडणूक आयोगाने परिस्थिती हाताळली, तशीच परिस्थिती हाताळली तर पुन्हा एकदा त्यांना आपण धन्यवाद द्यायला हरकत नाही. खरं केशव उपाध्याय, ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं याला नेत्यांनी केलेली आक्रमक भाषणं कारणीभूत आहेत असं म्हणणं विश्लेषकांचं. काय आपण म्हणा? इथे आपण विरोधाभास आपण बघूया. मगाशी सुरुवात शिवसेनेचे कोण बसलेत नेते तिथे ते सांगत होते की भाजपने दडपशाही केली, प्रशासनाचा गैरवापर केला, दडपशाही केली, पोलीस गैरवापरले. आता अमित जोशी सांगतात की प्रशासन, पोलिसांनी उत्तम कामगिरी केली आणि त्यामुळे निर्दोषपणे त्यांनी काम केलं, कुणालाही म्हणजे तणाव वाढू दिला नाही, वेळीच कामगिरी केली. एका अर्थाने आता दडपशाही म्हणजे गुंडगिरीनं जर पकडणं ही दडपशाही आहे का? म्हणजे बघ, भारतीय जनता पार्टीचा तर प्रश्न येत नाही, आम्ही त्या कुठल्या संस्कृतीला साथ देतच नाही, त्यामुळे तशा पद्धतीचा विषयच नाही. पण तिथं जे कल्याण डोंबिवली म्हणजे अशा वेळी गुंडगिरी करत होते, दडपशाही करत होते, त्यांना जर प्रशासनाने कारवाई केली असेल तर
शिवसेनेचं दुःख व्हायचं कारण काय? ही कुठली संस्कृती? त्यांना आपण म्हणूनच त्यामुळे मगाशी जे सांगितलं, शेवटी प्रशासन भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांची शेवटच्या टप्प्यापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं तुम्ही भाषण ऐका. शेवटच्या टप्प्यातलं मुख्यमंत्र्यांचं भाषण वगळलं, कारण ती ज्या पद्धतीची टीका अत्यंत खालच्या स्तरातून करण्यात आली होती. मोदींच्या जनधन योजनेची इथे चर्चा काय? आता महापालिकेची निवडणूक आहे आणि तुम्ही चर्चा कुठली करताय? केंद्रातल्या सरकारची. इतक्या म्हणजे कुठे काय बोलावं याच म्हणजे शेवटी काही मुद्दे असतात, त्या पद्धतीने चर्चा करावी लागते. ते सोडून तुम्ही इतक्या खालच्या पद्धतीने टीका करता, एकेरी उल्लेख करता आणि त्याला जर उत्तर द्यायचं नसेल, टीका टिप्पणी एकाच बाजूने झाली नाही. आठवण भाषण काढून संदीप प्रधान सर मी आपल्याकडे येतो. ज्या पद्धतीनं नेत्यांची भाषणं होती त्या भाषणानंतरच ह्या सगळ्या हिंसाचाराला सुरुवात झाली. किती अमान्य केलं तरी हे अमान्य करता येणार नाही. काय म्हणाला? असं आहे, भाजप असो, शिवसेना असो की कुठले अन्य पक्ष असो, या सगळ्या पक्षांनी मिळून जवळपास एक 92-93 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, म्हणजे गंभीर गुन्हे असलेले, खून, खंडणी वसुली, दरोडा असे गुन्हे असलेले उमेदवार दिले होते. आणि भाजपही त्याच्यापासून दूर नाही. म्हणजे केशव उपाध्ये म्हटले असतील की आमचा संबंध नाही, तरी तसं नाही. त्यांचे सुद्धा 20-21 उमेदवार होते, शिवसेनेचे 22-23 होते. त्यामुळे सगळ्या पक्षांनी दिलेले. आणि कल्याण डोंबिवलीच्या बाबतीत असं आहे की ते जे स्थानिक सगळे नेते आहेत, जे कोणी माफियाइझममध्ये गुंतलेले आहेत, ते सगळे, त्यांना पक्ष इममटेरियल आहे. ते वर्षानुवर्ष कुठल्या वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून निवडून येत आहेत. आणि त्यांचं प्रतिस्पर्धी उमेदवार समजा भाजपमध्ये असेल तर दुसरा उमेदवार शिवसेनेत जातो. समजा तो शिवसेनेत आला तर तो भाजपमध्ये जातो किंवा अन्य कुठल्या पक्षात जातो. त्यामुळे त्यांच्यासाठी पक्ष हा अगदी इममटेरियल आहे. आणि अशाच पद्धतीनं ही निवडणूक होत असते आणि त्याच्यातूनच ही सगळे राडेबाजी झालेली आहे. आणि नेत्यांच्या वक्तव्यांनी त्या सगळ्या म्हणजे राडेबाजीला एक प्रकारची फोडणी घालण्याचं काम केलेलं आहे. आगीत तेल उतरण्याचं काम नक्की झालं. पण आपण आता पुढे जाऊयात. अर्थात निवडणुका आणि या सगळ्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये जसं आता उपाध्ये म्हणाले की या आधी अशा निवडणुका पाहायला मिळाल्या होत्या, पण सर्वसामान्यांना हे रुचत नाही. नक्की खरं आहे, पण चर्चेला आपण पुढे नेऊयात. दीपेश म्हात्रे, निवडणूक झाली, लोकांनी मताचं दान टाकलेलं आहे, ते कुणाच्या पारड्यात टाकलंय ते उद्या स्पष्ट होईलच. पण शिवसेना आणि भाजपला एकत्र यावं अशी परिस्थिती उद्भवली तर तुम्ही युती कराल का? स्थानिक पातळीवरती मी विचारतोय आपल्याला, महापालिकेकरता पूर्ण निर्णय नाही, स्थानिक पातळीवरती हा निर्णय घेणं योग्य होणार नाही. नाही, निर्णय वरूनच येईल. पण जर आता हे सगळ्या निवडणुकीत घडलेल्या घडामोडी विसरता येणं शक्य आहे का? तुम्ही सोबत बसाल का? सत्तेसाठी एकत्र याल का? नाही, पण आम्हाला असं वाटतं की शिवसेनेची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एखादी सत्ता येईल. आणि जे भाजपचे प्रवक्ते होते त्यांनी सांगितलं की ते विरोधाभास दिसतो की भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिथे कोणताही गोंधळ केला नाही आणि असं ते म्हणाले. पण मला त्यांना सांगायचं आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांवर किती गुन्हे दाखल झालेत याची पहिले 22 गुन्हे भाजपच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले आहेत आणि त्या कार्यकर्त्यांना अटक झालेली नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, तुमचा आरोप तुम्ही आता खोटा अटक नाही झाली ना, जे मागच्या निवडणुकीमध्ये झालं कदाचित तेच इथं होईल. सत्ता आली तर राज्यासारखंच होईल. तुझं माझं जमेना पण तुझ्याशिवाय करमेना. कारण सत्तेत बसायचं आहे. संदीप देशपांडे, आता ही सगळी परिस्थिती पाहताना येत्या काळामधल्या निवडणुका आणि एकूण या निवडणुकीत देखील जे सगळं घडलं, तुमच्या पक्षानं काहीसे वेगळे प्रेझेंटेशन केलं होतं, काहीसे वेगळे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला होता. काय वाटतं त्याबद्दल? या पुढच्या निवडणुकांमध्ये हा असाच ट्रेंड कायम राहील? ज्या पद्धतीने शिवसेना आणि भाजप एकमेकांवर चिखलफेक करतायत आणि प्लस त्याच्यानंतर टेंडरच्या गोष्टींसाठी एकत्र येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे की टेंडरची जर राजकारण करणं आज पण तुम्ही बघा, मुंबई महानगरपालिकेत एकमेकांना बघून घेत नाही, पण स्टँडिंग कमिटीमध्ये टेंडरचा विषय आला की दोघंही हात वर करतात. अशा परिस्थिती सगळ्या महानगरपालिकेत होणार आहे. तर मला असं वाटतं की आम्ही ज्या पद्धतीने एक वेगळं लोकांना विषय पोचवण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने राजसाहेबांनी केला आतापर्यंत जाहीर सभेत, अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन
कुठल्याही राजकीय पक्षाने केलं नव्हतं. एक वेगळा ट्रेंड, एक वेगळा गोष्ट, एक वेगळा विचार लोकांना देण्याचा मी प्रयत्न केला. पारंपरिक राजकारणापासून दूर राहून एकमेकांवर नुसते चिखलफेक करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर भर देऊन काय पद्धतीचा विकास केला जाऊ शकतो, कशा पद्धतीचं काम होऊ शकतं, या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. मला असं वाटतं की आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा उरतो की या पद्धतीचं राजकारण करणाऱ्यांना, जो पॉझिटिव्ह राजकारण आपण ज्याला म्हणतो, ते पॉझिटिव्ह राजकारण करणाऱ्यांना जनता कशा पद्धतीने मतदान करते हे या निवडणुकीमध्ये दिसून येईल आणि त्या पद्धतीने आपण पुढचा विचार करू शकू. खूप महत्वाचा मुद्दा आहे. मृणालिनीजी, मी आपल्याकडे येतो. स्थानिक नेते जे आहेत त्यांची इथं प्रतिष्ठा पणाला लागली होती, मग ते शिवसेनेचे असो, भाजपचे असो की इतर पक्षांचे असो. विशेषतः शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने ही निवडणूक फारच मनावर घेतली होती. अगदी राजीनामा दिला एकनाथ शिंदेंनी. भाजपचे खासदार, भाजपचे आमदार अगदी जबरदस्त पद्धतीने कामाला लागले होते. काय हे सगळं बघून काय वाटतं? राज्यामध्ये सत्तेत हे सोबत आहेत, पण इथं अगदी एकमेकाला पाण्यात बघत होते दोन्ही पक्ष. पण निवडणुकीच्या नंतर जर गरज पडली तर सत्तेत एकत्र बसतील का? मला असं वाटतं की निकाल काय लागतील याच्यावर कोण कोणाबरोबर जाईल याचं गणित अवलंबून असेल. मनसेनी तिथे खूप मोठं यश मिळवलं होतं. राज ठाकरेंनी जे प्रेझेंटेशन केलं ते खरोखर मोलाचं पाऊल होतं. पण मनसे नेमक्या किती जागा जिंकणार आणि भारतीय जनता पक्ष नेमकं कुठे थांबणार याच्यावर त्यातली बरीच समीकरणं अवलंबून असतील. शिवसेनेला जर निर्णायक आघाडी मिळाली, जी मिळू शकेल, तर हे सगळे प्रश्न आलाहिदा होतील. पण कोणीतरी कोणाच्या तरी जवळ येणं गरजेचं आहे आणि स्थानिक पातळीवर कितीही ताबातावानी एकमेकांबद्दल भाषा वापरली गेली तरी सत्तेसाठी सगळे एकत्र येतात हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळे हे सगळं विसरलं जाईल. एकनाथ शिंदेंचा राजीनामा हा एक वातावरण निर्मितीचा भाग होता. त्याला भाजपने दिलेलं उत्तर देखील वातावरण निर्मितीला दिलेलं उत्तर होतं. त्यामुळे सत्तेसाठी सगळे एकत्र येतात. कोणी बंद दरवाजा आड येतात, कोणी खुलेपणाने येतात. आता या दोघांना खुलेपणाने यावं लागेल की बंद दरवाजा आड यावं लागेल, एवढाच एक प्रश्न आहे. अगदी खरंय. अतुल लोंढे, मी आपल्याकडे येतो. कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही ठिकाणी आपण आपल्या मित्रपक्षासोबत या ठिकाणची निवडणूक लढवत आहे. किती जागांचा अंदाज आपण म्हणताय आम्ही विजयी होऊ, पण आपल्या पक्षानं, आता आपण सगळ्यांकडे जाऊयात, आणि काय इंडिव्हिज्युअली तुम्हाला आत्मविश्वास वाटतोय? किती जागांवरती दोन्ही शहरांमध्ये आपण निवडून याल? काय आत्मविश्वास व्यक्त कराल आपण? कोल्हापूरमध्ये तर आमची सत्ता पुन्हा आम्ही रिटेन करू, कारण की कोल्हापूरमध्ये आम्ही सरळ सरळ विकासाच्या मुद्द्यावर गेलो होतो. कल्याण डोंबिवलीमध्ये असं झालं की मीडियाने ज्या पद्धतीने आम्ही कामं केलेली आहे आणि गणेश नाईक साहेबांकडे तिथलं नेतृत्व दिलं होतं त्या सगळ्या निवडणुकांचं, कल्याण डोंबिवलीचं, ते देण्याचं कारणच हे होतं की ज्या पद्धतीनं नवी मुंबईचा विकास केला आणि नवी मुंबईचा विकास करून घेत असताना भारतीय मतदार म्हणून सगळ्यांना सामील करून घेतलं आणि सर्वधर्म समभाव सोबत घेऊन विकास महत्वाचा, अशा पद्धतीने जे काम केलं तशा पद्धतीने या सॅटेलाइट टाउनचं काम करण्याची आज गरज आहे. जर आपण मुंबईमध्ये पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की MMRDAच्या माध्यमातूनच सगळे कामं झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचा काही रोड नाही आहे, काही रोल राहिलेला नाही आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर स्वतः सांगतात की रोडमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, रस्त्याच्या बांधकामांमध्ये. आशिष शेलार सांगतात की कचरा डम्पिंगच्या याच्यामध्ये, कचरा उचलण्याच्या याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांसमोर आलेल्या आहे, लोकांसमोर आम्ही मुद्दे ठेवलेले आहे आणि आम्हाला असं वाटतं की लोकांना आता खऱ्या अर्थानं जी तरुणाई, आता जी संख्या आहे देशामधली आणि सगळीकडलीच, ती फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांना विकासाची गरज आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही म्हणजे मला आज एक अंदाज तुमचा काय दोन्ही शहर, कोल्हापूरच्या बाबतीत, कल्याण डोंबिवलीच्या बाबतीमध्ये किती जागा आपण लढवल्या, त्यातला काय अंदाज आपण? नाही, मी आपल्याला सांगितलं ना, कोल्हापूरमध्ये महापौर आमचा राहील. लोकांचा विश्वास आम्ही तिथे संपादन केलेला आहे आणि डोंबिवलीमध्ये आमची इम्प्रुव्हमेंट होईल, कल्याण डोंबिवलीमध्ये. खरं. संदीप प्रधान सर, मी आपल्याबरोबर येतो. आपण बघितलं या निवडणुकीच्या निमित्तानं नेमकं काय घडलं. अगदी एकमेकाचा पगार काढला, म्हणजे अगदी एवढ्या ज्येष्ठ नेत्यांनी खालच्या पातळीवरती येऊन टीका केली, पण सत्तेत बसायची वेळ आली तर हे लोक एकत्र येतील का? आणि मग निवडणुकीच्या निमित्तानं हे असं सगळं वातावरण निर्मिती होणं, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं दहशत निर्माण करणं, हे कितपत योग्य आहे? लोकांना हे रुचतं का? तसंच स्थानिक पातळीची निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, पण प्रचारामध्ये मुद्दे भलतेच. हे असं का करावं लागतं राजकीय पक्षांना? असं आहे, मला वाटतं की सत्ता ही इतकी मोठी गोष्ट असते की ती काही कोणी सोडायला तयार होत नाही.
इथं आत्ता जो ह्या सगळ्या निवडणुकीतला मुख्य मुद्दा आहे तो ताकद कुणाची आहे, म्हणजे भाजपची आहे का शिवसेनेची आहे हे परस्परांना आजमावून बघणं हाच मुद्दा महत्त्वाचा राहिला आहे. म्हणजे उद्या 2-5 जागांनी कुठलाही पक्ष शिवसेना असो की भाजप पुढे असला तर त्याचा खूप परिणाम त्या पक्षाच्या मनोबलावर होणार आहे. म्हणजे समजा शिवसेना पुढे गेली भाजपच्या तर शिवसेना अधिक सत्तेमध्ये आक्रमक होईल पण सत्ता सोडणार नाही. त्यामुळे हा मुद्दा तिथे आहे. आणि ह्या जे निवडणुकीतली ही भाषणं आहेत तर ती काही नवीन नाहीत. म्हणजे ती अगदी मागच्या सरकारमध्ये सुद्धा अशा स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये आपण एकमेकाची उडीदुणी काढलेली आपण बघितलेली आहेत आणि हेही काढतायत. त्यामुळे ही सत्ता म्हणजे महापालिकेची सत्ता मिळाली तरी सुद्धा शिवसेना भाजप एकत्र येतील आणि राज्यातली सत्ता तर सोडण्याचा प्रश्नच मला दिसत नाही. आणि राहिला प्रश्न तो वेगवेगळे मुद्दे उपस्थित करण्याचा, म्हणजे कोणी कोणाचा पगार काढायचा किंवा नरेंद्र मोदींच्या संदर्भातले मुद्दे उपस्थित करायचे. तर जेव्हा एखाद्या ठिकाणी मूळ मुद्द्यावर बोलण्यासारखी परिस्थिती नसते, म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये इतके असंख्य नागरी प्रश्न आहेत पण त्याच्यावर आपल्याला बोलायचंच नाही आहे, तर मग कुणी कुणाचा तरी पगार काढायचा, नरेंद्र मोदींवर बोलायचं हे सोयीस्कर असतं. ते दोन्ही सर्व खरं आपण मुद्दा मांडला होता आणि दुसऱ्याच दिवशी हे सगळं संपल्यानंतर संदीप सर आम्ही मुद्दा मांडला होता की ही लढाई खरी की लुटूपुटूची, लोकांनी या सगळ्याकडे मग नेमकं बघायचं कसं. विजय चोरमारे सर मी आपल्याकडे येतो. भावनिक मुद्दे का, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, रस्ते वीज पाणी गटार, आम्हाला काय भावनिक मुद्द्यांवरती काय यावं लागतं किंवा असे भावनिक मुद्दे चर्चेला का आणावे लागतात, का अशी भांडणं उकरून काढायला लागतात? हे आपण नेहमी बघत असतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही स्थानिक मुद्द्यावर व्हायला पाहिजेत, स्थानिक प्रश्नांच्यावर व्हायला पाहिजेत अशी म्हणजे सगळेजण अपेक्षा व्यक्त करतात. पण त्या काळात राज्याच्या राजकारणात देशाच्या राजकारणात जो मुद्दा जास्त चर्चेत असेल आपोआप तो मुद्दा तो त्या निवडणुकीच्या प्रचारात येतो, कुणीतरी एक नेता तो उपस्थित करतो आणि स्थानिक मुद्दे उपस्थित करणं, स्थानिक प्रश्न उपस्थित करणे अनेकांच्या गैरसोयीचं असतं, विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या गैरसोयीचं असतं. हा मुद्दा तुम्ही खूप महत्त्वाचा किंवा इतरही आणखी कुणाच्या म्हणजे विरोधक असले तरी विरोधकांच्या सुद्धा हितसंबंधांच्या दृष्टीनं ते गैरसोयीचं असतं. मग त्यामुळं मग स्थानिक प्रश्न बाजूला ठेवून आरोप प्रत्यारोप या पातळीवर जातं. राज्याचे प्रश्न येतात. म्हणजे आत्ता या निवडणुकीत सुद्धा घेतलं तरी कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर सुद्धा इथं सुद्धा पुन्हा राज्याचे प्रश्न, राज्यातल्या मारामाऱ्या, म्हणजे आता या दोन्ही निवडणुकाच्या केंद्रस्थानी होतं काय तर भाजप आणि शिवसेनेमधली मारामारी, जे राज्य पातळीवर जो संघर्ष सुरू आहे तो या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होता. म्हणजे कोल्हापुरात सुद्धा तोच केंद्रस्थानी होता आणि कल्याणमध्ये सुद्धा तोच केंद्रस्थानी होता. मग आपोआप कोल्हापुरात जी काँग्रेस राष्ट्रवादी जे गेली 5 वर्ष सत्तेत आहेत त्यांच्या दृष्टीने सोयीचं झालं ना, म्हणजे त्यांच्या कामगिरीच्या दृष्टीनं त्यांनी काय केलं त्यांच्यावर हे आपोआप हे आपसात लढतायत, आपसात त्यांच्या मारामाऱ्या चालल्यात. आपण मग त्यातच भर घालू आणि मग केंद्रातले नरेंद्र मोदींच्या संदर्भातले दोन मुद्दे त्यात टाकू आणि विकासाच्या मुद्द्यावरती कोणाला येऊच द्यायचं नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा आपण मांडलात की अडचणीचे ठरतात बऱ्याचदा विकासाचे मुद्दे किंवा काय नेमकं काम केलं, स्थानिक मुद्दे अडचणीचे ठरतात. मृणालिनीजी आपल्याला काय वाटतं, का असे मुद्दे चर्चेला आणले जातात, विकास स्थानिक प्रश्न हे का बाजूला ठेवलं जातं? मीडियाचं या सगळ्या निवडणुकांकडे अतिशय जास्त लक्ष असतं म्हणून हे नेते कदाचित परस्परांशी भांडतात असं मला वाटतं. दुसरा महत्वाचा मुद्दा मला सातत्याने वाटतो की जनतेला या सगळ्यात अजिबात रस नसतो. हे सगळे नंतर एकत्र होणारे हे जनता जाणते. त्यामुळे माझं काम कोण करणार या निकषावरच मतदान केलं जातं. एकनाथ शिंदेंचा राजीनामा हे नाटक आहे आणि एकनाथ शिंदे तुमच्या कामासाठी किती अवेलेबल आहे हे सत्य आहे. हे आपण चर्चेला बसलेले लोक लक्षात घेत नसलो तरी जनता जाणते आणि त्यामुळे त्या वॉर्डात जो काम करतो त्यालाच मतदान केलं जातं. बाकी हे सगळं आपण आपल्या चर्चेसाठी निवडलेले विषय असतात. शिवाय राजकारणाच्या माध्यमात जे गुन्हेगारीकरण शिरलेलं आहे त्याची देखील या निमित्ताने चर्चा होते. माझ्याजवळ जर दंडुका असेल तर माझे लोक किती ऐकतायत हे दाखवायचा प्रयत्न होतो जो भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी केला. पण आपण तिथे जर कानोसा घेतला तर थोडं का होईना पण जो काम करतोय, जो माझ्या संकटासाठी अवेलेबल आहे अशाला मतदान केलं जातं. त्यामुळे हे मुद्दे जनता दुसऱ्या दिवशी विसरते आणि त्यांचं जे काय बिचाऱ्यांचं काम या सगळ्या गर्दीत होत असतं त्याला मतदान करते. खरं. संदीप देशपांडे आपल्या पक्षाला किती जागा येतील, काय अंदाज व्यक्त करू शकाल? असं आम्ही ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलेलं आहे
हा अतिशय एक वेगळा प्रयोग या सगळ्या चिखलफेकीमध्ये केलेला होता राजसाहेबांनी. आणि लोकांना जसं आत्ता चर्चा आली की स्थानिक मुद्देच आम्ही स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली. आम्ही कुठली वेगळे विषय आणले नव्हते. कशा स्थानिक प्रश्न काय आहेत, त्याच्यावरचं सोल्युशन काय असलं पाहिजे, कशा पद्धतीचा विकास कल्याण डोंबिवलीचा होईल, या पद्धतीचं एक प्रेझेंटेशन दिलेलं आहे. जागा किती येतील आणि किती नाही येतील हा मुद्दा वेगळा, पण एक वेगळ्या प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न हा राजसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं राजसाहेबांनी ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलं, खरोखर जर याच्यामध्ये खूप चांगलं यश आम्हाला या कल्याण डोंबिवली पूर्ण महानगरपालिकेत मिळेल, जनता विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मत देईल अशा प्रकारचा विश्वास मला ठाम वाटतो. विकासाच्या मुद्द्यावर जनता मत देईल असं म्हणतात. दीपेश म्हात्रे, शिवसेनेला किती जागा येतील, काय अंदाज आहे तुमचा? कारण स्थानिक पातळीवरती सतत आपण अगदी पहिल्यापासून सक्रिय आहात. काय अंदाज आहे शिवसेनेला किती जागा येतील? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 2015च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला एक हाती सत्ता मिळेल. 61 ते 65 जागापर्यंत शिवसेनेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मिळतील. शिवसेनेने जे केलेलं काम आहे गेल्या 20 वर्षामध्ये, आणि एकनाथ शिंदे पालकमंत्री आमचे जे आहेत, उद्धवजी ठाकरे आहेत, आदित्य साहेब आहेत, ज्यांनी केलेले दौरे आणि लोकांना दिलेला विश्वास आहे, त्या विश्वासावर मी आज तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता येईल. 61 ते 65 जागा येतील. आपण या सगळ्यामध्ये एक थेट आकडा घेऊन विश्वास व्यक्त केलेला आहे. केशव उपाध्ये, असा आपण विश्वास व्यक्त करू शकता का? काय अंदाज आहे बीजेपीचा, भाजपचा, किती जागा येतील? असं आहे, कोणाला दिवस स्वप्न बघायचे त्यांनी बघावी. मला त्यात काही आक्षेप घेण्याचं कारण नाही. त्यामुळे 65 काय त्यांनी 122 पैकी 122 जागा जरी म्हटलं असते, मला काही त्यात आक्षेप घेण्याचं कारण नव्हतं. विधानसभेला काय झालं ते बघितलं आपण, त्यामुळे मी त्यात काही जात नाही. पुन्हा मुळामध्ये या ठिकाणी मुद्दा असा आहे की मी मगाशी व्यक्त म्हणाल त्यांशी मी थोडंसं हे होतो की मुळामध्ये मीडियाने जे मुद्दे म्हणजे मीडियासमोरचा मुद्दे म्हणजे अनेक नेते म्हणजे आता या निवडणुकीमध्ये अगदी कल्याण डोंबिवली बाबतीमध्ये 1-2 वेगळे प्रयोग आम्ही केले होते. कॉलेज कॉफी विथ सीएम म्हणून हजारो कॉलेज तरुणांचं आणि मुख्यमंत्र्यांच्या गप्पा झाल्या होत्या. शाळकरी मुलांबरोबर मुख्यमंत्र्यांनी गप्पा मारल्या होत्या की तुमच्या स्मार्ट सिटी कल्पना काय, असे वेगळे प्रयोग केले होते. पण ते कितपत झाले समोर लोकांसमोर, ते कितपत झाले. पण इव्हन भाषणांमध्ये सुद्धा म्हणजे सर्वच नेते भाषणामध्ये सुद्धा अनेक वेळा म्हणजे 35-40 मिनिटं भाषण असेल तर त्यामध्ये 5-10 मिनिटं अशा प्रकारची राजकीय टोलेबाजी जी स्वाभाविकपणे येत असतेच ती होते. पण बाकी 20-25 मिनिटं स्थानिक प्रश्नावरती बोलत असतोच. पण ते कितपत आलं, त्यामुळे राजकीय नेते अजिबातच विकासावर बोलत नाहीत. राजकीय नेते फक्त अशाच पद्धतीने इमोशनल मगाशी जे चोरमराजींनी मांडलं त्याच्याशी मी सहमत नाही. विकासावरती त्या गावाच्या मुद्द्यांवरती बोललं जातं. किंबहुना भारतीय जनता पार्टीने तर पाळलं ते बोलते भारतीय जनता पार्टी. एक दुसरं त्यातला राहता प्रश्न असा की काय काय होणार आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. शेवटी असं आहे की निवडणूक आहे, 10-12 हजारचे वॉर्ड आहेत, खूप प्रचंड याची चुरशी निवडणूक झाली. अमित बसले, संदीप बसलेत, ते अधिक सांगतील. पण मी तुम्हाला या ठिकाणी नक्की सांगतो, कारण 12 तास राहिलेत, उगाच आकडे द्यायची मला काही आवश्यकता वाटत नाही. 12-14 तासांनी आपल्याला प्रत्यक्ष आकडे खरे आकडे दिसायला लागतील. त्यामुळे या ठिकाणी महापौर जो असेल तो भारतीय जनता पार्टीचा नक्की असेल एवढं विश्वास आपण व्यक्त केला. अमित जोशी, मी आपल्याकडे येतो. आपण सुरुवातीपासून या निवडणुकीकरता सतत कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीवरती लक्ष ठेवून होतात. डोंबिवलीकर तुम्ही आहात, काय अंदाज वाटतो तुमचा? अंदाज काय आहे, कुठल्या पक्षाला किती जागा येतील? कुठल्याही पक्षाला पूर्ण म्हणजे जे स्पष्ट बहुमत 61 जागांचं कुठल्याही पक्षाला मिळणार नाही. पण त्याच्या जवळपास मात्र सेना असून दे, भाजप असून दे नक्कीच पोहोचेल. भाजपला 50+ जागा मिळतील असं वाटतंय. 45+ जागा या शिवसेनेला मिळतील आणि मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस यांना 20-25 जागांच्या दरम्यान त्यांना यश मिळेल असं वाटतंय. असं असलं तरी मतदार राजाच्या मनात काय चाललंय याचा 100% अंदाज कोणीच वर्तवू शकत नाही. त्याच्यामुळे उद्या मतदार राजा नक्की कोणाच्या पारड्यात मत टाकलेलं आहे ते आता उद्या ओपन होईल, उघड होईल आणि त्याच्यामुळे नक्की कळेल की कोणाला मतदार राजाने पसंत केलंय. असं असलं तरी आत्ता भाजपची सरशी झालेली आहे असं तरी सध्या चित्र आहे असं मला वाटतं. हरकत नाही. आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे अमित, ती म्हणजे या निवडणुकीत जसं आपण अगदी क्षणाक्षणाचा अपडेट दोन्ही ठिकाणचं आणि इतर नगरपंचायतींच्या निवडणुकांचं देखील दिलं, तसंच उद्या आपण सकाळी निकालाचं देणार आहोत. अगदी थोडा वेळ आता राहिलेला आहे आणि घोडा मैदान दूर नाहीये. उद्या अगदी सकाळपासून झी 24 तासवरती आपण या सगळ्या निवडणूक निकालांचं विश्लेषण पाहू शकणार आहात. रोकटोकमध्ये आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपले खूप खूप आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.